नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि बघा, आपण क्वेश्चन ॲनालिसिस सिरीजमध्ये खास करून आपण मुंबईच्या विद्यार्थ्यांसाठी क्वेश्चन पेपर घेऊन आलेलो आहे, जी की एक्झाम लेट पण थेट होणार आहे. आणि त्यासाठी भरपूर मुलं असे वेटिंगवर थांबलेले आहेत की आपली एक्झाम कधी होईल. तर नक्कीच काळजी करू नका मित्रांनो, पुढच्या 1 ते 2 महिन्यात तुमची एक्झाम नक्की होणार आहे. तर त्यासाठी ज्यांनी कोणी वेटिंग केलेलं आहे आणि पेशन्स ठेवून अभ्यास केलेला आहे त्यांच्यासाठी खास वर्दी भेटणारच आहे. या हेतूने अभ्यास करा आणि राहिलेल्या वेळेचा सदुपयोग चांगल्या प्रकारे करून घ्या. तर बघा, आजच्या या क्वेश्चन पेपरमध्ये पहिला प्रश्न आहे, विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे होय. तर बघा, जे आपले विचार असतात, भावना असतात किंवा आपले एक्सपिरियन्स असतात, काय जे आपण व्यक्त करतो, तर ते व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय, तर ते आहे भाषा. म्हणजेच बी ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. दुसरा प्रश्न आहे, शब्दाची जात बदलून वाक्यरचना करा. आता इथे शब्दाची जात बदलायची आपल्याला, मग वाक्यरचना करायची. तर बघा, शब्द काय दिले, त्याच्या डोळ्यात पाणी आले. तर आता हे वाक्य वाचताना असं लॉंग वाटतं की नाही, तर आपण ह्यालाच जर अलंकारिक भाषेत लिहिलं तर हे कसं होईल, तर त्याचे डोळे पाणावले. अगदी शॉर्टकट पण आणि अलंकारिक पण दिसते. म्हणजेच पहिलं ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, साळुंकीने घरट्याबाहेर झेप घेतली. बाहेर या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार कोणता. तर बाहेर हा जो शब्दयोगी अव्यय आहे, तर ह्याचा प्रकार आहे सी ऑप्शन, म्हणजे स्थलवाचक शब्द आहे तो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत. प्रत्यय कोणत्या विभक्तीचे सारखेच आहेत, तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे द्वितीया आणि चतुर्थी. सलाते सलानाते हे जे प्रत्यय आहेत ते द्वितीय आणि चतुर्थी या दोन विभक्तीचे सारखेच आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. परमेश्वर सर्वत्र असतो. सर्वत्र या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. तर बघा, सर्वत्र म्हणजे यत्र तत्र सर्वत्र हा जो शब्द आहे याचा प्रकार ओळखायचा आहे आपल्याला. तर सर्वत्र जर शब्द आपण उच्चारला की आपल्याला काय दिसते, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असल्याचा भास होतो लगेच. म्हणजेच बी ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे, स्थलवाचक क्रियाविशेषण आहे हे. पुढचा प्रश्न आहे, मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी. इथं काय दिलं, वी या वाक्याचा प्रकार सांगा. तर या वाक्याचा प्रकार कोणता आहे बघा, जिथे वाक्य संपतं किंवा फुल स्टॉपच्या अगोदर पाळावी, करावे, जावे, यावे व हा शब्द येत असेल किंवा वावी, वे अशा प्रकारे जर शब्द येत असेल आणि तिथे वाक्य संपत असेल तर ते असतं विद्यर्थ. म्हणजे ही एक ट्रिक सांगितली, असं कुठे पुस्तकात नियम नाही वावी वे आलं म्हणजे विद्यर्थ असतं असं. तर ही ट्रिक्स म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. तर इथे क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी, विद्यर्थ हे त्याचा प्रकार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मला जांभळी शाही आवडते. वाक्याचा प्रयोग कोणता. कोणती शाही आवडते, तर जांभळी शाही आवडते. तर या वाक्याचा प्रयोग आहे कर्तरी प्रयोग. म्हणजेच ए ऑप्शन आपले ते करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या. तर देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या कोणत्या आहेत, तर ह्या तर तुम्ही पाठच करून ठेवल्या पाहिजेत. तर बघा, पाठ जरी नाही केल्या तरी आपल्याला लक्षात येतं लगेच. तर मराठी आहे, गुजराती आहे, पाली आहे, तसंच संस्कृत आणि हिंदी या दोन्ही देखील आहेत. म्हणजेच डी ऑप्शनमध्ये या सर्व भाषा आहेत. मराठी, गुजराती, पाली, संस्कृत आणि हिंदी ह्या सगळ्या कशा आहेत, देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा आहेत. पुढचा क्वेश्चन आहे आपला, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. वाक्यातील विधेय विस्तार सांगा. विधेय विस्तार सांगायचा आपल्याला. तर गुलमोहर मोहक दिसतो, दिसणारा काय, तर गुलमोहर. आणि गुलमोहराबद्दल शब्द म्हणजे गुलमोहराबद्दल इथं उच्चार केलेला शब्द कोणता आहे, तर तो आहे मोहक. गुलमोहर मोहक दिसतो, तर मोहक हे काय, विधेय विस्तार आहे. म्हणजेच 9चं बी ऑप्शन इथे करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पहा, श, श, स यांना डॅश डॅश म्हणतात. तर यांना काय म्हणतात, तर त्याला उष्मे असं म्हणतात. म्हणजेच डी ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, त्या आजारी माणसाला आता बसवते. हे जो शब्द पाहिला की लगेच आपल्याला काय शक्यता वाटते. म्हणजेच अगोदर त्याला फक्त झोपूनच राहत असेल, परंतु तो आता नीट झालाय, बरा झालाय आणि आता त्याला बसवते. म्हणजेच काय, शक्य झाले, त्याला बसणं हे शक्य झाले. म्हणजेच हे काय, शक्य क्रियापद आहे. म्हणजेच पहिलं ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगवेगळ्या अर्थाने आल्यास कोणता अलंकार होतो. तर बघा, एक किंवा अनेक अक्षरे म्हणजे चरणाच्या शेवटी म्हटलंय किंवा ठराविक ठिकाणी म्हटलंय किंवा अनेक अक्षरे वेगवेगळ्या अर्थाने आल्यास त्याला आपण कोणतं म्हणतो,
कोणता अलंकार म्हणतो तर त्याला आपण यमक अलंकार म्हणतो, म्हणजेच बी ऑप्शन आपलं येथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी तत्सम शब्द ओळखा. आता तत्सम शब्द म्हणजे काय तर तत्सम शब्द म्हणजे संस्कृत भाषेतून जशाचे तसे आलेले मराठी भाषेत जे शब्द असतात त्याला आपण तत्सम शब्द म्हणतो. म्हणजेच इथे तत्सम शब्द कोणते आहेत, सत्कार, वृक्ष, समर्थन, हे कसे संस्कृत भाषेतून जशाच तसे मराठीत घेतलेले शब्द आहेत तर ते आहेत तत्सम शब्द, म्हणजेच डी ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन आहे, मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण वर्ण आहेत. तर बघा एकूण महाप्राण किती आहेत. आता महाप्राण म्हणजे कोणते तर ज्या अक्षराचा उच्चार करताना हचा उच्चार म्हणजेच इंग्लिशमधून जर पाहायला गेले तर यचचा उच्चार येतो तर त्याला आपण महाप्राण वर्ण असं म्हणतो. तर महाप्राण किती आहे टोटल तर त्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन. सी ऑप्शन म्हणजेच एकूण 14 महाप्राण वर्ण आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, र डॅश डॅश या व्यंजनाच्या जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहेत. तर र हे जे व्यंजन आहे तर याचे जोडाक्षर लिहिण्याच्या किती पद्धती आहेत. तर बघा र हे व्यंजन लिहिताना आपण 4 प्रकारे लिहितो. बघा 4 प्रकार कोणते कोणते आहेत ते तर 4 प्रकार बघा, कधी कधी आपण रफार देतो किंवा मग असं पोटात एक रेषा मारून र लिहितो. हे असे एकूण त्याचे किती प्रकार आहेत, 4 प्रकार आहेत. तर बघा पुढचा प्रश्न आहे, षट अधिक मास या संधी विग्रहाचा संधी शब्द कोणता. षट अधिक मास या शब्द हा जो शब्द आहे तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे षण्मास, म्हणजे 16चं उत्तर आहे सी ऑप्शन. षण्मास हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आमचे वडील म्हणजे जमदग्नी होय. जमदग्नी या शब्दाची जात ओळखा. तर जमदग्नी या शब्दाची जात आहे सामान्य नाम. जमदग्नी हा शब्द कसा आहे सामान्य नाम म्हणून वापरलेला आहे. ए ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. नेक्स्ट आहे, दृष्टी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. तर दृष्टी हा जो शब्द आहे ह्याचं एक वचन घेतलं काय आणि अनेक वचन घेतलं काय तर तो शब्द दृष्टीच राहतो, म्हणजेच बी ऑप्शन इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फिकट हिरव्या पिवळ्या रंगाची साडी या वाक्यात कोणती शब्दजात अधिक प्रमाणात उपयोगात आणली आहे. तर बघा इथे साडी हा जो शब्द आहे तर ह्या साडी या शब्दासाठी वेगवेगळे यांनी विशेषणे लावलेले आहेत. कोणते, फिकट हा देखील साडीसाठीच विशेषण आहे. हिरव्या पिवळ्या हे कलर जे आहेत हे देखील साडीसाठीच वापरलेले शब्द आहेत आणि रंगाची हे देखील साडीसाठीच वापरलेलं विशेषण आहे. म्हणजेच जास्तीत जास्त विशेषणे इथे आलेली आहेत आणि कशासाठी तर ते साडी या शब्दासाठी आलेले हे विशेषणे आहेत, म्हणजेच आपलं सी ऑप्शन इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, येरवाळी या शब्दाचा प्रकार ओळखा. तर येरवाळी या शब्दाचा प्रकार आहे क्रियाविशेषण अव्यय, म्हणजेच डी ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता, दिवसभर पावसाची रिपरिप चालू आहे वाक्याचा काळ ओळखा. तर बघा इथे दिवसभराची क्रिया सांगितलेली आहे, म्हणजे कोणतीही क्रिया पूर्ण झाली. पाऊस पडून गेला असं म्हटलंय का नाही, किंवा पाऊस पडेल असं म्हटलंय का नाही, तर दिवसभर चालूच आहे असं म्हटलंय, म्हणजेच ते काय सातत्यपूर्ण चालत राहणारी क्रिया दाखवली. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ए ऑप्शन अपूर्ण वर्तमान काळ, म्हणजेच ए ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पाऊस पडो वा ना पडो तुला गावी गेलेच पाहिजे या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा उपप्रकार ओळखा. तर बघा पाऊस पडो किंवा न पडो, पाऊस पडला न पडला तरी काही घेणं देणं नाही, तुला गावी गेलंच पाहिजे असं त्याचा अर्थ होतो. आणि इथे विकल्प दाखवलेला आहे. हे विकल्प म्हणजे कोणता तर तुला गावी गेलेच पाहिजे हे काय विकल्प दाखवलेला आहे, त्याचं काही घेणं देणं नाही तुला, पाऊस पडला न पडला तरी. आणि म्हणजेच आपलं सी ऑप्शन इथे करेक्ट आहे. पाऊस पडो वा ना पडो तुला गावी गेलेच पाहिजे या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता आहे तर विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, शाळेची घंटा झाली तेव्हा आम्ही फाटकातून आत शिरलो या वाक्याचा प्रकार सांगा. आता हे वाक्य कोणतं आहे, जेव्हा तेव्हा असे जेव्हा वाक्यामध्ये येतं तेव्हा ते मिश्र वाक्य असतं, म्हणजेच सी ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मराठी प्रत्यय लागून तयार झालेली शब्दसाधिते ओळखा. तर प्रत्यय लागलेले आहेत, परंतु कोणते, मागच्या व्हिडिओमध्ये आपण अरबी भाषेतले प्रत्यय लागले होते आणि इथे कोणते सांगितलेत मराठी प्रत्यय लागलेले आहेत. तर बघा भोळसर र, भोळसर हा जो शब्द आहे तिथे सर हा शब्द प्रत्यय लागलेला आहे. चोरी इथे ई हा प्रत्यय लागलेला आहे. पितळी ई हा प्रत्यय इथे लागलेला आहे, म्हणजेच वरीलपैकी सर्व हे आपलं उत्तर राहणार आहे, कारण तिन्ही जे अक्षर दिलेले आहेत, तिन्ही जे शब्द दिलेले आहेत त्या तिन्ही शब्दाला मराठी प्रत्यय लागलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, कर्कश आवाज करून आपण शांततेचा, इथं रिकाम्या जागा म्हणजे डॅश 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 करतो असंही प्रश्न आहे. तर कर्कश आवाज करून आपण शांततेचा काय करतो तर भंग करतो, म्हणजेच डी ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे.
मग अशा प्रकारे आपण इथे मराठीचे 25 प्रश्न पाहिलेले आहेत, जे की संभाव्य प्रश्न म्हणून आपण याकडे पाहायला हरकत नाही. आणि अशा प्रकारे जर तुम्ही प्रश्नांचा सराव केला तर नक्कीच तुम्हाला मुंबईच्या परीक्षेमध्ये नक्कीच याचा फायदा होणार आहे. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.